नागपूर पोलिसांनी शहरामध्ये ड्रग्ज फ्री नागपूर मिशन राबवलेलं आहे आणि या मिशन अंतर्गत पोलिसांनी 24 तासात 51 लाखांचं एमडी ड्रग्ज आणि गांजा जप्त केलाय। या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार झालाय। धीरज श्याम मलिक आणि शुभम परसराम पेंदोर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। तर आता नाशिक पोलिसांनी हे महत्त्वाचं नागपूर पोलिसांनी हे मिशन सुरू केलेलं आहे। नागपूर ड्रग्ज फ्री नागपूर मिशन हे राबवण्यात येते आणि या मिशन अंतर्गत पोलिसांनी 24 तासात 51 लाखांचं एमडी ड्रग्ज आणि गांजा जप्त केलेला आहे। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केलेली आहे, तर एक जण फरार आहे आणि त्याचा देखील शोध घेतला जातोय। यातील मुख्य आरोपी धीरज श्याम मलिक मूळ राहणार गंगाबाई घाट नागपूर हा मागील 2 महिन्यापासून सर्वश्री नगर पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीमध्ये आनंदसाई रेसिडेन्समध्ये किरायाने फ्लॅट घेऊन राहत होता आणि त्या ठिकाणावरून तो अंमली पदार्थाचा अवैध व्यवसाय करत आहे अशा माहितीवरून सदर ठिकाणी रेड केली असता त्याच्या ताब्यामध्ये एकूण 456 ग्रॅम एमडी पावडर, एक 4 व्हीलर, मोबाईल, काही नगद आणि एक 2 व्हीलर व्हेकल अशा प्रकारे जप्त करण्यात आलेला आहे।